मध्ये माझा कलर काम सुरू आहे बघा. आता पूर्ण असे माठ केलेले आहे, इथे केलेले आहे. ह्या कुंड्यांना असा वेगळ्या रंग त्याच्यामुळे पसारा आहे, पण बागेचं काही दिवसातच आपलं रूप बदलणार आहे बघा. हे पूर्ण केरीला सुद्धा असा कलर केला, खूप छान वाटत आहे. त्याच्यानंतर बघा ह्या पूर्ण कुंड्या रेड केलेल्या आहे आणि याला बघा येलो कलर केलेला आहे आणि इतकं सुंदर दिसत आहे ना. ह्या बकेट आहे, पण आता ह्या झाडांना कारण रेड कलरमध्ये झाडं आहे तर मी पिवळा कलर असं केलेलं आहे बघा. खूप सुंदर असं दिसत आहे. काही दिवसात पूर्ण काम झालं, अजून छान दिसणार आहे. त्याच्यानंतर इथे बघा, इथे असा कलर केलेला आहे पूर्णपणे रेड. वॉटर लिली आहे याच्यामध्ये, हे पूर्ण लाईन वॉटर लिलीची आहे बघा या पद्धतीने. आणि इथे असा काही याला असा कलर केलेला आहे, खूप छान वाटत आहे. इतके छान दाखवता येत नाही, पण दिसत आहे मात्र खूप सुंदर आपली बाग दिसत आहे बघा. प्रत्येक याला कलर केला आहे. बरेच दिवस मला याच्यासोबत लागत आहे बघा. अशा प्रत्येक कुंडीला मी असे कलर केलेले, छान वाटत आहे त्या बाग दिसायला आणि बघायला सुद्धा. कलर केल्यामुळे आहे ना वेगळंच असं दिसते झाडांना, अजून छान रूप आलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही बघा. या पद्धतीने मी तुम्हाला फक्त हे दाखवते. मी बऱ्याच प्रकारे कलर केलेला आहे बागेमध्ये आणि अजूनही सुरू आहे, अजून बाकी आहे थोडा बघा. अशा पद्धतीने इकडे बघा आपले पर्स किती सुंदर तयार झालेले आहे, दोन्हीच्या दोन्ही खूप छान वाटते. आणि असे पूर्ण दिलेले आहे जेड प्लांटला रेड कलर, खूप सुंदर दिसत आहे बाग. मला दाखवताना येते इतकी छान दिसत आहे. आता बॅगचाही उपयोग केलेला आहे. मला आहे ना काही दिवसातच पूर्ण व्हिडिओ दाखवला आहे कसं तयार झालं. तर खूप सुंदर सुंदर ज्या वस्तू मिळतील त्याला मी कलर केलेला आहे, कारण आपल्याला सगळ्या गोष्टीचा तर बागेमध्येच उपयोग करायचा असते. दिसायला तुम्हाला कसं वाटते काय माहीत, पण मला तर दिसायला खूप सुंदर वाटत आहे. कारण मला इतकं छान तुम्हाला दाखवता येते का नाही ते मला कळत नाही आहे सध्या. तर चला म्हटलं आज जसा व्हिडिओ तुम्हाला दाखवते मी. तसंच आपले पोरचे हे खिशे जे असतात ना त्याच्यामध्ये बघा की सुंदर दिसत आहे. आणि एक या खिशामध्ये वेगळं आणि या पर्समध्ये बघा खूप लवकर ह्या कटिंगला ग्रोप होतात ह्या. त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या बागेमध्ये नक्की लावा. आणि इथे पण वेगवेगळे आकार करायचं सुरू आहे. इथं बघा आता मोरचा आकार, इथे एक फुटबॉल लावलेला आहे. कटाई नाही केलेली आहे मी, उन्हाळा असल्यामुळे म्हटलं छान हिरवं हिरवं दिसायला छान वाटते. सगळे प्लांट आले कटाईला आणि याला पण बघू शकता तुम्ही छान असा आकार देत आहे. याला पण 3 असे प्लांट तयार केलेले आकार. इथे सुद्धा वेगळ्या पद्धतीचा आहे. आता सगळी कटिंग हे झाली आहे, वाढली आहे भरपूर, त्याच्यामुळे जशी दिसते. इथे पण असा आकार दिलेला आहे आणि असं काही ना काही चालू राहते बागेमध्ये. मला भरपूर फुलं येत आहे बघा, खूप सुंदर रंग आहे. आणि हा त्याच्या मागचा बघता खूप सुंदर आहे. टेंग याच्यामध्ये लावलेली आहे, पण मी इथं आहे ना थोडेसे होल करून मला हे करायचं होतं खरं तर कंपोस्ट करण्यासाठी. पण बघा त्याच्यात होलमध्ये लावल्यावर बघा तुम्हाला इतकं सुंदर दिसते का नाही, खूपच छान झालेलं आहे प्लांट. त्याचा वेळ बघा, हे सर्व निशिगंधाचे बल्ब बघा खूप ग्रो झालेले आहे. चिकू प्लांट 3 चिकू निघाले होते ना, खूप गोड होते. आता फुलं आहेत अजूनही, बघूया आता. आणि बघा हे नवीन प्लांटर तयार केलेलं आहे. नवीन नवीन काही ना काही प्रयोग मात्र चालू राहते बागेमध्ये. इथं पण बघा याला खूप सुंदर असे फुलं आलेले आहे आणि याला सुद्धा येऊन राहिले. खूप चमक आता झाडांना येते माझ्या. काहीतरी वेगळं काम केलेलं आहे, लवकरच व्हिडिओ दाखवेल. बीपासून तयार झालेलं झाड आहे. आणि हे आपलं डाळिंबाचं बघा किती कड्या फुलांनी येत आहे. उन्हाळ्याच्या टाईमला एकही दिवस असं बागेमध्ये फुलं नाही आहेत. असं पेरू तर इतक्या प्रमाणात लागले आहे ना, तुम्ही बघू शकता. खूप जास्त प्रमाणात पेरू लागलेले आहे झाडाला. मला आहे ना हा ओढ खरंच खूप जास्त आवडला. चमकच खूप आहे पाण्यानं, खूप सुंदर दिसत आहे. हे तुम्हाला दाखवायचं राहिलं, हे मलबेरीचं मी न्यू घेतलेलं आहे, कारण हे आहे ना लॉंग व्हरायटी म्हणून मी आणलेलं आहे. आता काय माहिती हे कसं निघते तर, पण आता माझ्याकडे म्हणजे छोटे फ्रूट होते ना, हे थोडे साईजला लांब असे असतात. त्याच्यामुळं असं आणलं ना झाड खूप छोटं होतं. मला वाटतं मी बरोबर शॉर्ट तुम्हाला दाखवलं का नाही एवढं आठवत नाही, पण खूप छोटं होतं झाड. पण आता मला वाटलं नव्हतं, पण छान ग्रो झालं. कारण आता मला आहे ना प्लांट कसे लावायचे हे पूर्ण कळलेलं आहे.
कारण पहिले व्हायचं असं कधीतरी प्लांट खराब व्हायचे, पण आता नाही होत आहे. आता सर्व प्लांट लावलेले व्यवस्थित ग्रो होत आहे. बघा जास्वंद अशा पद्धतीने. हा गावरानी जास्वंद आहे, मिशोवरून बोलवला होता. पण इतका याला फुलनकडे येते ना बघा. आपल्या जास्वंदाला इतक्या प्रमाणात नाही येते, याला खूपच जास्त येत आहे. आणि चमक पानाला खूप आहे. हे तर मला घरच्या खताची कमाल आहे, कारण आणला तेव्हा खूप छोटा झाड होता आणि फुलसुद्धा नव्हतं. बऱ्याच दिवसानं वाट पाहिली, कडे आल्या आणि त्याच्यानंतर आहे ना याला फुल जे पाहिजे होतं ना ते नाही आलं. कारण मी जांभळा कलर म्हणून आणला होता. हा नॉर्मल निघाला, पण फुलाची साईजसुद्धा मोठी आहे आणि छान ग्रो होत आहे हे प्लांट. आणि आता हे मिरचीचे झाडं असे काहीच ग्रो होत नव्हते, पण याच्यावर मी एक खत केला आहे, त्याचा व्हिडिओ येणार आहे तुम्हाला. बघा किती सुंदर फुलं आलेले आपल्या मिरचीला. खूप छान ग्रोथ सुरू आहे. आणि हा बोनसाई कडुलिंब तर खूप सुंदर. त्याच्यासोबत बघा एखाद्या मोठ्या झाडासोबत झाडं निघतात ना, तसंच हे वाटते मला. साईडला निघालेलं आहे हे प्लांट. तर आता एवढ्या कुंड्या राहिल्या कलर असं म्हणता येणार नाही, कारण बागेमध्ये काही ना काही वाढत राहते. आणि कलरचं माझं वाढून राहिलं काम यावर्षी जास्तच लागलं ना. बघा आता कलरचे डब्बे जे उरले होते त्यालाही कलर केला, तेलाच्या कॅनला केला. जे दिसेल ते बागेमध्येच येते, काही समजत नाही आता हे छंदाचं काय करावं. हा वाढतच चालला आहे. कशी वाटली तुम्हाला माझी बाग नक्की सांगा. आणि आपली बाग अजून सुंदर होणार आहे दिवसेंदिवस. आवडलं तर मात्र चॅनल लाईक सबस्क्राईब कमेंट करा. तुम्ही विसरता ते आता विसरू नका. धन्यवाद.